आमच्या इथे असं दारावर पनीर आणि खवा विकायला येते. तर आज काहीतरी गोड बनवायचं. आज आहे स्पेशल कियाच्या पप्पांचा बड्डे. गुलाबजामुन ते पण खव्याचे, सगळ्यांचेच फेवरेट अशी ही आज गोड अशी रेसिपी मी लाँग व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर टाकलेली आहे, ती नक्की बघा. रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बड्डे आहे आणि बाहेर जेवायला जायचं असा आमचा विचार चाललेला आहे. पण तरीही बाहेर हॉटेलमध्ये 2 गुलाबजामुन किंवा 3 गुलाबजामुन खाऊन थोडीच पोट भरणार आहे. मन भरून खायचे असतील तर घरीच करायला लागतात. त्यामुळं मी आज भरपूर असे गुलाबजामुन बनवले आणि ते बनवायला माझ्या कियांची नेहमीप्रमाणे मदत. आणि आज दिविजा पण मदतीला होती साईडला. ती मस्त हसत होती आणि माझी कियानं पण मला खूप मदत केली. जे गुलाबजामुन गोल बनवले होते तिनं वाकडे तिकडे आपल्या हाताने बनवून ठेवले. आणि एकीकडे दिविजा पण तिला बनवायचे असे गप्पा मारायली होती. तिला गप्पा मारत मारत पूर्ण गुलाबजामुन मी बनवून तयार केले. आणि नंतर एकीकडं पाक पण बनवायला ठेवला होता वरती. पाक वगैरे झाला, गुलाबजामुन वगैरे तळून घेतले आणि हे गुलाबजाम इतके झटपट झाले. पण मला थोडासा वेळ लागला, कारण का माझ्या बेबींकडं लक्ष देत देत बनवायचे असले की वेळच लागते. हे बघा, हे लगेचच्या लगे गरम गरम गुलाबजामुन मी वाटीमध्ये कियाला खाण्यासाठी घेतलेले आहेत आणि तिला थंड करून. तर बघू शकता इतके छान मध्येपर्यंत हे भिजलेले गुलाबजाम बनून खूप तयार आहेत. मग संध्याकाळी कियाचे पप्पा आल्यानंतर आम्ही घरीच बड्डे सेलिब्रेशन केलं. त्यांनी बाहेर सगळ्यांना खिचडीची ट्रीट दिली होती, त्यामुळं ती खिचडी पण घरी घेऊन आले होते. आणि आम्ही आजच्या दिवशी पार्टी घेतली नाही, ती उद्या संध्याकाळच्याला पार्टी घेतली. आणि लहान असल्यामुळं जास्त दूर रात्रीचं जायला काय आम्हाला इथे कुठं हॉटेल नाही, त्यामुळं इथे एक नवीन हॉटेल झालेलं आहे आणि टेस्ट पण छान आहे. तर आम्ही तिथं आलो. तिथं आल्याच्यानंतर जेवण वगैरे केलं. तर भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.